श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करोन अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवाक नित्य करीती, जाणोनी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, शास्त्री हेरळी करादिकांसी, वतने देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशती. कैकांचे भ्रम दवडले, परधर्मोपदेश का जिंकले, कुमार्गवर्ती आसी आणले, सन्मार्गावरती तयानी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहुत सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसा एकोणी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढेल ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामींशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानतोसी, मग ब्रह्मपदी जाणेसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातानं यायची. बुवांप्रती पटली खुन, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाली. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करोनिया हार, अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोद भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ.